प्रॉपर्टी एक्झिबिशन हा 9वा प्रॉपर्टी एक्झिबिशन आहे आणि हे आपलं 6th, 7th, 8th, 9th फेब्रुवारीला कांदेश्वर स्टेशनच्या ऑपोजिटमध्ये ठेवलेले आहे. आणि तिकडे आमचं जे फ्रॅटर्निटी आहे बिल्डर असोसिएशनचं, त्यांच्या 50चे वरती बिल्डर्स पार्टिसिपेट करत आहे आणि त्यांचे 300चे वरती प्रोजेक्ट्स तिकडे डिस्प्लेमध्ये असतात. आणि त्या माध्यमातून आणि माझं पण एक्झिबिशनमध्ये स्टॉल आहे. अच्छा, मला एक बोलायचं होतं, मी विसरलो आहे की माझा तलोजाचा सर्वात मोठा फ्लॅट, अप्पर खारघर जे म्हणतात आपण, त्याचा सर्वात मोठा फ्लॅट मी तिकडे आणणार आहे. आणि ते असं फ्लॅट आहे की नवी मुंबई आतापर्यंत दिसलेलं कोणी पण बघितलं नसेल तसा फ्लॅट मी तिकडे आणणार आहे आणि ते पण अफोर्डेबल रेट्समध्ये. आणि मला असं वाटतं की ह्या एक्झिबिशनमध्ये जे लोक आहे ते जे जितके प्रोजेक्ट्स आहे त्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून तुमचे जे निवेश करायची जे एक एंट्री पॉईंट असतात. कारण काय, आपल्याला जेव्हा निवेश करायचं असतात तर प्रॉपर्टीची प्राइसिंग स्टार्ट होतात 1 करोडमधून, 1,50,00,000च्या वरती. आमच्याकडे रायगड झोनमध्ये आमच्याकडे ऑप्शन्स आहे तितके हे जे प्रॉपर्टीचे जे प्राईस राईज होणार आहे, ॲप्रिसिएशन होणार आहे, ते आपल्याला त्याच्यात एक भागीदार होण्यासाठी आपल्याला एक प्रॉपर्टी पाहिजे आणि ते प्रॉपर्टीचा निवेश करायला आपल्याकडे जास्त पैसे नाही टाकायचा. मी पण बोलतो आहे की तुम्ही निवेश करत असताना एक 35 लाखचे आणि 50 लाखच्या रेंजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. आणि त्या इन्व्हेस्टचा ऑपॉर्च्युनिटी फक्त रायगडमध्ये आहे. आपल्याला आता आपण नेरूलमध्ये गेला, नाहीतर खारघरच्या वरती आपण तिकडे ते साईडला पण गेलं तेव्हा तिकडे पण आपल्याला भेटत नाही असं संधी. आणि मी सर्वांना विनंती करतात की ह्या एक्झिबिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि याचा लाभ घ्या. इकडे डिस्काउंट्स आहे आणि प्लस आपलं नवी मुंबईचे जो बिल्डर असोसिएशन आहे ते पण तिकडे लकी ड्रॉ ठेवतात. याकडून तुम्ही निवेश केलं तर तुमच्या एक्स्ट्रा एक बोनस असतात की तुम्हाला गाडी नाही तर बाईक नाही तर काहीतरी भेटतात. तर त्याचा लाभ घ्या आणि वेलकम एव्हरीवन. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जी प्रॉपर्टी एक्सपो आहे ते फक्त एअरपोर्टच्या आजूबाजूलाच आहे. तिथलीच प्रॉपर्टी खऱ्या अर्थाने, त्याच्यात नैना आलं किंवा आपण दुसरे जे प्रकल्प बघतो ते आहेत. तर कशा प्रकारे या सगळ्याचा विकास होणार, एक डेव्हलपर म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? या एक्झिबिशनमध्ये मला जितकं माहीत आहे आणि मी जितके लोकांशी मी बोललेलं आहे आणि त्यांचे पण प्रोजेक्ट्स आहे, मला हे वाटतं की त्याच्यात 12.5% प्लॉट्स, फ्री होल्ड प्लॉट्स, लीज होल्ड प्लॉट्स, सोसायटी प्लॉट्स, टेंडर प्लॉट्स आणि नैनामध्ये जे प्लॉट असतात, MSRDCचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत ते पण आहे. आणि मला हे पण माहीत आहे की रिडेव्हलपमेंट पनवेलमध्ये पण सुरू झालेलं आहे. आणि आपले जे टायटल स्पॉन्सर होतं ते पण बोलत होतं की रिडेव्हलपमेंटचं पण प्रोजेक्ट पनवेलमध्ये असेल तर, नाहीतर आपलं इवन खारघर एरियामध्ये जे आहे ते पण आलेले आहे. आणि मला वाटतं लोकांना एक वाईड रेंज ऑफ सिलेक्शनचा एक ऑपॉर्च्युनिटी भेटणार इकडे. आणि दिस इज वन ऑफ अ काइंड. मला वाटतं की ह्या एक्झिबिशनमध्ये आपले जो प्रिव्हियस एक्झिबिशन झालं होतं वाशीमध्ये त्याच्याऐवजी इकडे जास्त लोक येणार आहे. कारण सर्वांना माहीत आहे की इकडे मला एक निवेश करण्याचा जो विंडो आहे त्याचा एक लोवेस्ट एंट्री पॉईंट मला भेटतील इकडे. तर सगळं प्रॉपर्टीजचं पण ॲक्सेस आहे आणि प्राईसचं पण ॲक्सेस आहे. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.